गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. तुमचं स्वागत आहे रोशू व्लॉग्सवर. इकडं आहे माझी बायको, इकडं आहे मी. आज खूप थकलेलो आहोत आम्ही, कारण की 2-3 दिवसापासून जर तुम्ही पुण्यामध्ये आहात तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल किंवा पुण्याच्या बाहेर जरी असाल, सो पुण्यामध्ये एक खूप मोठा एक्झिबिशन झालेला MEAचा मराठा ऑन्टरप्रिनर्स असोसिएशन. सो आम्ही त्याच्यामध्ये पार्ट घेतलेला ॲज इन आमचा स्वतःचा स्टॉल तिकडे होता. आमचा एक नवीन ब्रँड आहे ड्रायटेक नावानी, जो बेसिकली कपडे वाळत घालायचं. जुनं आहे, 1 वर्ष जुनं झालं आहे, बट लोकांना आम्ही असं एवढं ऑनलाईन प्रमोट नाही केलं त्याला अजून, सो नवीनच आहे. सो तो बेसिकली कपडे वाळत घालायचं इलेक्ट्रिक ड्रायिंग रॅक आहे. त्याच्यात कपडे आपण वाळतात गरम हवेनी वगैरे. बट तो रॅक होता आणि इतका छान रिस्पॉन्स होता त्याचा, आणि आम्ही इतकं म्हणजे कस्टमर्सला अटेंड करून 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 थकलो. आता ते तो एक पार्ट झाला, बट खूप मजा आली. आणि आता त्यात सगळ्या कस्टमर्सला परत कॉल करायचं आहे, लीड्सला. मज्जा तर ऑर्डर्स तर भरपूर आल्यात आणि त्या ऑर्डर्सला आता फुलफिल करायची वेळ आली. सो खूप दिवसापासून आपला काही व्लॉग नाही आलेला, म्हणून मी म्हणलं तर आज मी बिझी असल्यामुळं काही जमलं नाही मला पण. आणि रोहिणी, तुला काय बोलायचं आहे? कसं वाटलं तुला? रोहिणीसाठी पहिला एक्सपिरियन्स होता असा स्टॉलवर. मज्जा आली ना? काय बोलवती कस्टमर्सशी, वा वा. तुम्हाला छोटेसे मी याच्यात ग्लिम्सेस पण टाकेल की कसं होतं आपला स्टॉल आणि कसे कस्टमर्स येत होते आणि केवढं आम्ही थकलो. नुसतं तुम्हाला मुवमेंटवरून दिसून जाईल की एवढं. त्यात एक टाईमलॅप्स पण काढलेला आहे मी, तर एवढं दुगडुगडू हालताना दिसू आम्ही. टाइमलॅप्स मस्त. तू पाहिला का टाईमलॅप्स? नाही. दाखवतो थांब, मला दाखवणं. आजकाल हा बऱ्याचशा गोष्टी सांगत नाही. ठीक आहे, भांडायला सुरू नको सकाळी सकाळी. सो आता आम्ही एक छोटासा मम्मीवर एक मज्जा प्रँक करू. मम्मीला चायनीज खूप छान बोलता येतं आणि हिला नाही येत, सो मम्मीला माहीत नाही हिला येतं. आता मी हिला छोटंसं चायनीज वाक्य शिकवणार आहे, जी मम्मीला जाऊन बोलेल. काय बोलशील? काय बोलू? मी हाव चावशांग चावशा हाव मामा. चावता मला नाही. मी हाव चावशांग हाव मामा म्हणजे गुड मॉर्निंग मम्मी. हॅलो, गुड मॉर्निंग मम्मी. मी हाव म्हणजे हॅलो, चावशांग हाव इज गुड मॉर्निंग. चावशांग हाव मामा. मामा चावशांग हाव. नी खान हन फ्यावल्या. अरे थांब ना, म्हणजे तू बोलायला कसं तरी वाटतंय. अरे म्हणजे तू खूप छान दिसतीयस असं. नी खान हन फ्याव ल्यांग. अरे काय मस्त बोलते तू, खरंच छान बोलते. खाऊ ना. नी खान हन फ्यावल्यां LIA. हन फ्याव यांग. नी खान हन फ्याव ल्यांग. छान बोलते, खरंच छान बोलते. करू मम्मीला जाऊन बोल. आणि पहिले काय बोलणार? हां, नी हाव चावशांग हाव. नी खान हन फ्यावल्यां. चुकीचं नको बोल, मग ते अर्थ बदलते यार. हे चायनीजमध्ये तर इतकं अवघड आहे की तुमचा टोन बदलला तर अर्थ बदलून जातो. निखान हन फ्यावल्यां. हन असं हन काय करते, नॉर्मल बोल ना. निखान हन फ्यावल्यां. हां, जाऊ दे ते चावशांग हा, जाऊ दे. हे फक्त बोल, मामा निखान हन फ्यावल्यां. हां बस एवढंच. चल 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 जाऊ मम्मीकडे. चला चला चला, मावशींना म्हण बरं.
परत बोलत दाखव, ऐकू नाही आलं. हा, मावशी मी छान छान सावल्या. म्हणजे तुम्ही खूप सुंदर दिसताय. खोटं काय? चायनीज मध्ये बोलली ती. चायनीज शिकतायत का? हा, आता मम्मीला आपण सरप्राईज करू. नाही, आंघोळ नाही करायची, डायरेक्ट खायला बसायचं. काय हे नको माझं. हा, मी तर चहा पराठा खाणार आहे. बस. हा, जवळ जाऊन बस. मी छान छान सावल्या. कळलं का? बस आता ती बंजाळली वेळ प्रॅक्टिस करू दीद घ्या ती. मम्मीला भारी चायनीज होते मार्केटमध्ये विचार सगळं तोच सावशे आहे. हे कितीला आहे? बार्गेनिंग जमली पाहिजे ना तुला घ्यायचं कपडे वगैरे काय तर. 还有颜色吗？ म्हणजे अजून कलर आहे काय? कुठले कलर्स आहेत का? पण मला कळते चांगलं. 我有裤子，裤子म्हणजे पॅन्ट. अच्छा खुज. कुजलेलं द्या मला. मग माझे केसांचं मी तिथे स्ट्रेटनिंग करायला जाते ना, तर तिथे मला सांगायला लागतं वो有拉丝我的头发。 प्रोनाउन्सिएशन थोडं डिफिकल्ट. चला आता नाश्ता करू. मस्त माझा चहा पराठा रेडी आहे. इकडे पाणी सेरा ताळ. तुझं काय ग थालपीठ आहे का? काय चाललंय तुझं आता? मी माझ्या केसांना कलर करतेय. काहीतरी उद्योग पाहिजे ना हाताला लावायला. थोडंसं असं इम्पेशंट झाले मी की माझ्या हातानेच लावते कलर. आता आम्हाला केरळला जायचंय, सो त्यासाठी सगळी तयारी चालली. कसं आहे म्हणजे असं डांबरासारखं काय काय सिमेंट वाटतं, सिमेंट पण असं हाताने चांगलं. लास्ट टाइमला ऍक्च्युली आवडलेला हा कलर. असं कोण लावतं कलर? ते असं मी पाहिले सलमानमध्ये असं प्रॉपर असं ॲल्युमिनियम फॉईल. अरे बाबा, अरे बाबा काय तुम्ही कलर कसाही लावा, तो लागणं इम्पॉर्टंट आहे केसांना. असं आणि रेडी हा असते. ऍक्च्युली मेहंदी सारखं कलर म्हणजे हा सगळ्या केसांवर लावावा लागतो, जसं आपण मेहंदी लावतो तसं. मला जर करायला दिलं असतं ना, मी इतकं प्रोफेशनली केलं आणि तू असतं. 2 घंटे लावले असते सगळं विडून गेलं असतं. मग तू सलॉनला जाते तेव्हा काय किती वेळ लागतो? ते प्रॉपर असं करतात ना. अरे पण त्यांचं सगळं वेगळं असतं. मागच्या वेळेस तर मी खरं इतकं लक्ष देऊन बघत होतो ना, माझं हेअरकट चाललेलं आणि एक बाई करत होती कलर. मी सगळं नीट बघत होतो की नेक्स्ट टाइम मला जर करायची गरज पडली तर कसं करायचं. सो मी सगळं पाहिलेलं की ते असं काय होतं, पॅड घेतात, एक पॅडवर ॲल्युमिनियम फॉईल असते. मग ॲल्युमिनियम फॉईलवर केस घेतात. तुला नाही माहिती. मग केसांना डायरेक्ट पॅडवर असं असतं आणि त्याच्यावर कलर लावतात. मग ॲल्युमिनियम फॉईल अशी फोल्ड करून त्या केसांना रॅप करतात आणि ठेवायचे. हे जर चुकलं असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा की मी चुकीचं बोलतो. जाऊ द्या, करू द्या. आपल्याला काय घाण झालं तरी मला प्रेम नाही पडणार ना. काय सांगताय? ते नंतर म्हणेल की तू शूट करत होता त्याच्यामुळे माझं चुकीचं झालं. बापरे. सो पोरांनो, काहीही तुम्ही करा, तुमच्यावर ब्लेम येण्याची शक्यता कशी पण असू शकते. हा माझा फोटो जो दिसतोय हा बघू नका. खूप जुना, मी कुठेतरी स्टेजवर डान्स परफॉर्मन्स करत होतो त्याचा आहे. आणि हे माझं जे दिसतंय, कुठल्या तरी एका रीलमध्ये विचारलं हे कोणाचं आहे, सिल्वर यूट्यूबचं. सो तुम्हाला माहिती नसेल तर मी एक मोठा यूट्यूबर होऊन गेलेलो आहे. मोठा नाही, छोटा, म्हणजे 100K सबs झालेले माझे तेव्हा. प्रँक्स चॅनल होतं इंडियन कॅबी नावानी. सो आत्ता पण सर्च करू शकतो, त्याच्यावर पण प्रँक्स अजूनही आहेत. ते इंडियन कॅबी. आता होपफुली ह्या चॅनलवर सुद्धा मला 100K करायचे आहेत आणि मला अजून एक सिल्वर बटन असं इकडं याच्यावरती इथं लावेल मी. काय बोलते रोहिणी? या सिल्वर बटनच्या इथं अजून एक असं एक लागेल. नंतर गोल्ड 1 मिलियन, पण त्याला लय वेळ आहे. सो आहे बराच असं काही नाही की जास्त वेळ लागतो वगैरे. हो का? आपण कन्सिस्टंट असलो ना, आपले एफर्ट्स कन्सिस्टंट असले की. कोण बोलतंय? माझी बायको. सो करूयात आता हळूहळू सगळं करू आपण आणि मज्जा करू खूप.
कमेंट्समध्ये आता आम्हाला काही काही चॅलेंजेस लोक सांगतायत. एकाने तो ब्लाइंड फोल्ड चॅलेंजवर कमेंट केली आहे की 24 hours ब्लाइंड फोल्ड चॅलेंज करू शकशील का ग? काय पूर्ण घरात तू 24 hours म्हणजे ब्लाइंड फोल्ड होऊन फिरायचं. दादा जगू दे रे मला. म्हणजे तिला माझा सहारा लागेल 24 तास. तसं आपण 24 तास तुझीच सहारा करते. मग मी तिच्याशिवाय नाही जगू शकत, ती माझ्याशिवाय. काय प्रेम आहे आमचं. लक्ष्मी नारायणची जोडी. काय ते? लक्ष्मी नारायणची जोडी. अरे वा. मस्त ना. चालतंय, चलो देन. कर तू कलर पटकन. आपण कलर झाल्यावर तुम्हाला दाखवतो कसं दिसतंय ते. काय काय लुक्या मी कुठं कुठं पाहिलंय. अरे शिजुका. शिजुका अशी दिसायची ना. तिच्या ऍक्च्युली 2 अशा हे असायच्या हा चोटीज. म्हणजे कोणासारखी अशी शिजुकाच असते ना अशी. नाही रे, कुठं तरी पाहिल्यासारखं वाटतंय. ते असे 2 असे, एक असं आणि एक असं. कुठल्या तरी किमोनो. किमोनो कोण? किमोनो यात होती किद्रेत्सू मध्ये. माहित नाही बाबा. किद्रेत्सू बघायचा तू? नाही यार तू किद्रेत्सू नाही बघायचा? नाही मी शिनचॅन नाही, शिनचॅन पण नाही. मी जास्त करून ते निंजा हातोडी, नॅनी असते. निंजा हातोडी, शिनचॅन कधी कधी बघायचो. मग डोरेमॉन बघायचो. आज आलेलो आहोत आम्ही स्क्वॉश खेळायला. रोहिणी, सत्यम, सना. आणि रोहिणी कशी खेळते बघा. रोहिणी बॅडमिंटन नाही खेळायचंय. रोहिणी आता सगळे बघणार आहेत, सो प्लीज नीट खेळ. वाव. अच्छा, कॅमेरा सुरू झाला की जमतंय का? आमचे राम लक्ष्मण स्क्वॉश खेळत आहे. आमचे मोटू पतलू स्क्वॉश खेळत आहेत. मस्त. काय केलं माहित नाही पण तरी मस्त गेम बघायला. एवढं स्क्वॉश खेळलो, सगळं झालं. आणि हिला काय करायचंय रोहिणीला? लाज वाटू दे थोडीशी, लाज. आशावाल्या म्हणजे आशावाल्या जे असे भांडे असतात. चला आम्ही पाणीपुरी खातो जरा. घरी जाऊन मस्त गार्लिक ब्रेड आहे, प्रॉन्स आहेत, अजून काय आहे, प्रॉन्स कढी आहे मस्तपैकी. मी नाही, रोहिणीने आणि मी गार्लिक ब्रेड केलेत. काय दिसत आहेत. लाईट लावा जरा, दाखव, सांग फीडबॅक. एकदम बेस्ट. एकदम बेस्ट ना. हे खा. कसं आहे? मस्त. काय बनवलं ना मी. छान बनवला. छान झालंय. रोहिणीला आपण हे करणार आहोत. आली नाही नाही, रोहिणीला सरप्राईज देतोय. आता होळी तिच्या येऊ दे, तिला आता सरप्राईज होतो तर तिकडे जातो. हॅपी होली. पहिली होली आपली. आता आंघोळ करावी लागेल. परत करायची आंघोळ करायचीच ना. लास्ट. मम्मी तू मार. दोघांना मार. ठेवून टाक तिच्या. नाही असं मारतं. कलर लावा, कलर लावा. हॅपी होली. थोडंच लाव. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी. त्याला लाव, सत्यमला. बस बस. सत्यम सत्यम मला लावला.
मस्त हॅपी होली. स्लो कर. सगळं ओलं होतं इकडं. तुलाच घेतो आता पहिले. तुलाच घेतो. थांब जरा. दे होळी झाली, होळी झाली, होळी. हॅपी होली. हॅपी होली. कलर नाही जाणार आहे पण कसं वाटतंय तुला? थंडीने घाबरतली. आता हा कलर नाही जाणार आहे. आपल्या केरला ट्रिप वर सुद्धा असाच राहणार आहे. हा एकदम गावठी कलर आणलाय मी. 10 रुपयाचा होता. मी त्याला विचारला बाय द वे की हा कलर जाणार आहे का. तो म्हणला हो गुलाल सारखा एकदम आपला कुंकू लावतो तसं. मी म्हणलं बरं ठीक आहे, विश्वास ठेव माणसावर. पण बाई अशी प्लीज हा कलर जात नाही आहे. 10 रुपयाचे कलर प्लीज घेऊ नका तुम्ही सुद्धा. तुम्हाला जायचं असेल तर लय अवघड आहे. चालतंय आपलं केरलाच्या आधी तर निघून जाईल.